पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपच्या प्रभाग क्रमांक 18 क मधील महिला उमेदवार स्नेहा शेंडे यांनी माघार घेतल्यानं अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आलाय आणि यामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपचे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांची बहीण अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार खासदार यांच्या नातेवाईकांना महानगरपालिकेमध्ये उमेदवारी देण्यास विरोध केलेला होता। यानंतरही आमदार विक्रांत पाटील यांनी बहिणीला अपक्ष उभं करून थेट भाजपच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावल्यामुळे भाजपात नाराजी पसरली आहे। आमदार विक्रांत पाटील यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे भाजपचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले। त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात। सातवा उमेदवार जो बिनविरोध आलेला आहे त्याच्यासमोर भाजपच्या उमेदवारांनी चक्क माघार घेतलेली आहे। हे खरं आहे की महाराष्ट्रात कुठे झालं नसेल असं पनवेलला झालं। भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराने विड्रॉ केलं। मला जिल्हाध्यक्ष किंवा निवडणुकीच्या कुठल्याही उमेदवाराला माहिती नसताना याची कारण मीमांसा आम्ही करतोय, परंतु भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने आमदारांच्या कुठल्याही नातेवाईकांनी निवडणूक लढू नये हा जेव्हा आम्हाला निकष दिला तेव्हा आणि त्याच्या आधीच म्हणजे गेल्या वेळेचे सभागृह नेते परेश ठाकूरजी इथे आहेत, जे आमदार प्रशांत ठाकूरांचे बंधू आहेत, पण त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। पण असं असतानाही भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी मागे घेणं आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बहिणीला निवडून येणं हे पक्षाकरता हानिकारक आहे। पण त्याची चौकशी पक्ष करेल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय पक्ष घेईल असं मला वाटतं। विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।